मी विचार करत होतो की हा अवघड जागा इतक्या हलक्या फुलक्या विषयानं भरून निघेल का. पण जसा जसा मी विचार करत गेलो तसं तसं मला कळून चुकलं की हल्ली पुरोगामी आणि प्रतिगामी असणं सुद्धा हलकं फुलकं होऊन गेलंय. हल्लीची आवक जावक पाहता आपण तरी आपल्या विचारधारेशी कुठे एकनिष्ठ आहोत. म्हणजे कुठला वाद महत्वाचा असं विचारलं तर मी म्हणेल की हल्ली तात्पुरता वाद खूप महत्वाचा आहे. आपण कुठल्या वादात आहोत, कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत याला फारसं महत्व हल्ली उरलेलं नाही. भौतिक प्रगतीच्या या सगळ्या कोलाहात प्रबोधनाचा आवाज क्षीण होत असताना अशा प्रकारची व्याख्यानमाला चालवणं, त्याला असे वेगवेगळे विषय ठेवणं हे खूप धाडसाचं काम आहे. नाव जरी पंडितजींचं असलं तरी ती वसंत व्याख्यानमालाच आहे. आणि ती बहरावी, त्यातून विचारमंथन व्हावं, त्यातून परिवर्तन व्हावं, बदल व्हावेत, ते बदल आपण स्वीकारावेत आणि पुढे चालावं हा सामान्य उद्देश आहे. मी विचार करत होतो की हल्ली व्याख्यानमालांमधून तरी परिवर्तन होतं का. प्रशांतजी खूप छान बोलले की बोलावीत अशी माणसं सापडणार नाहीत, ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं असे पाय सापडणार नाहीत. खरं तर परिवर्तन हे का होत नाही असा प्रश्न मलाही पडला होता की आपण फक्त बोलतोय बोलतोय बोलतोय, खरंच आपल्या बोलण्यानं परिवर्तन होतं का. साधू संतांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, मोठमोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले, साहित्यिकांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, आणि मग आपण हे बोलत फिरतोय, याच्यातनं परिवर्तन होणार आहे का. आणि मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला, खरंच हे कुठपर्यंत बोलायचं आणि या बोलण्यातनं परिवर्तन होणार आहे का. त्यांनी खूप सुंदर सांगितलं, म्हटले की बोलून बोलून जग बदलेल वगैरे हा फार विचार तू करू नको. बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी खूप झालं म्हटले. आणि मग मी विचार करायला लागलो की खरंच आपण तरी बोलून बोलून बदलतोय का. आपलं बदलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला बोलायचा अधिकार प्राप्त होईल त्या अधिकारासाठी तरी आपण बदलणं गरजेचं आहे. मी त्यांना विचारलं की परिवर्तन का नाही. त्यांनी खूप सुंदर सांगितलं, आपल्याकडं झालंय असं, ज्या गोष्टी श्रवणीय आहेत, ज्या गोष्टी वाचनीय आहेत, त्या लोकांनी वर्तनात आणल्या, आणि ज्या गोष्टी खरं तर वर्तनीय आहेत, वर्तनात येणं गरजेचं आहे, त्या लोकांनी श्रवणापुरत्या वाचनापुरत्या मर्यादित ठेवल्या. त्याला कृतीची जोड नाही. त्यांनी उदाहरणासहित सांगितलं, आपल्याकडे 2 धर्मग्रंथ आहेत, एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत. इथे नगरमध्ये जर रामकथा आयोजित केली तर अशी प्रचंड गर्दी होईल ऐकायला. महाराज सांगायला लागतील, राम वनवासाला निघाला, आमच्या डोळ्यात पाणी येईल, पदर आपोआप डोळ्यांकडे जाईल. 7 दिवस आम्ही एकरूप होऊन रामकथा ऐकू, आणि 7व्या दिवशी फक्त महाराजांनी सांगायचं, पोरांनो राम जसा वागला ना तसं वागावं लागतं. छे छे, ते वागायचं असतं का, ते ऐकायचं असतं महाराज. जे वर्तनीय आहे ते वाचनीय केलं, आणि जे वाचनीय आहे ते वर्तनीय केलं. जे महाभारत त्यातली गीता वर्तनीय ते बाजूला ठेवलं, आणि इतर प्रकरण मात्र आम्ही वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला. पटेल असं सांगतो, आपल्याकडे मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो, आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात. म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत. हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं, विचारणं वगैरे. ठरलेले प्रश्न असतात, नाव काय, गाव काय, स्वयंपाक येतो का, अजून जन्मतारीख काय, मामा कुठले, आत्या कुठली, आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे आईवडील असतील तर ते विचारतात, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का. आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं, काही विचारलं तर हो म्हणायचं, नंतर बघू आपण काय असतं. तिला विचारलं, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का. मुलगी म्हटली, काय कळत नाही ते विचारा. म्हटले कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग. मुलगी म्हटली 2 सांगते, एक काय. आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा. हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुला पाहते रे, ते तुला पाहते रे पासून तर आहे ना, म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सर त्या सगळ्या गोष्टी.
म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडे लक्ष नाही, म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याही पेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं, राधिकाचं नीट चाललंय का, राणादादाचा पाय नीट झालाय का, याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि अशा परिस्थितीत म्हणे अध्यात्मातलं कळतं. मुलीनं सुंदर 2 रामायणातल्या कथा सांगितल्या. इतका आनंद झाला. म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं, होकार कळवा. होकार कळवला, जेवणं बिवणं आटपली आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले, बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली, आता एखादी महाभारतातली सांगशील का? महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पोरगी म्हटली, छे छे, ते सांगायचं असतं का? तुमच्या घरात नांदायला आल्यावर होतेच की आपोआप. म्हटलं जे वर्तनीय होतं ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं, आणि जे निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं ते मात्र वर्तनात आणलं, आणि म्हणून परिवर्तन नाही. या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना, तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं. या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना, त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे. वाईट तर कालही सक्रिय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली. मला काय त्याचं, ही जी भावना आहे ना, ठीक आहे चल त्याचं तो बघेल, ही जी भावना मनात आली ना, तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं. म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का? येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं असे आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का? प्रशांत भाऊ, आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाडवडिलांचे, आज्या पंजांचे वाढदिवस, अमृत महोत्सव साजरे करावेत. अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा. हे आतापर्यंत ठीक होतं, तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं, आमच्या आजोबांनी हे केलं. आता आमच्या पुढे खरं तर ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं. थोडंसं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं, माझ्या आज्यानं काय केलं. माझा आजा असला डेंजर होता, पंक्तीत बसला का 50 लाडू खायचा. माझे आजोबा असले डेंजर होते, राग आला का आजीला तांबे फेकून मारायचे. आम्ही सांगणार काय आहोत? आमच्या आजोबांनी असं समाजहितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं? खरं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत? आम्ही काय सांगायचं? काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो, आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली, अशा कमेंट्स, अशा काय ती चिरफाड. आम्ही काय सांगणार काय आहोत येणाऱ्या पिढीला? आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत? मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय, आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच, ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत. बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर. पण बोलण्यातनं आदर्श निर्माण होत नाहीत. आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं, तुमच्या वागण्यातून. पोराला सांगायचं व्यसन करू नये, अशी घरात सुविचाराची पाटी लिहून ठेवायची, व्यसन करू नये, आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते जा जरा चुलीव सिगरेट पेटू ना. ते पोरग आपल्या पुढचे असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय? मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कुठल्या वादात आहात? तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात? तुम्ही पुरोगामी आहात? तुम्ही प्रतिगामी आहात? हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाचपडून पाहावं. आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी, त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालताय ना, याही पेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल स्वतः करावं. आणि तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे, तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुसतं का? समाजातल्या शेवटच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का? मला वाटतं हा क्रायटेरिया आहे आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगणं सुंदर व्हावं.